दत्तभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार शिवाजी पाटील टाकळीकर यांना विनंती करतो आपली सेवा समर्पित करायची। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु कराबाई कोण जासी कळे ज्ञान अज्ञान चार पदार्थ दे ओळखून दाखवी निर्गुणाचे गुण। या ठिकाणी संत श्री श्री 1008 अष्टकौशल्य मंत त्यांनी आता संतांची पदवी संपून मंताची पदवी त्याला मिळाली आहे। म्हणून मंत महाराजाच्या या ठिकाणी अभिषेचन सोहळ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सर्वजण जमलो आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। मध्ये या पाठीमागलं कारण एवढंच आहे, आता आपण पर्यटनाला चलत बरेच लोक, काशीला चलत बऱ्याचशा ठिकाणी चलत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आर्थिक बाजू आहे त्या व्यक्तीला तिथपर्यंत जाता येईल। ज्या व्यक्तीकडे नाजूक परिस्थिती आहे तेच कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी महाराज आपल्याला 2028 ला या ठिकाणी होणार आहे। तुम्हा आम्हा सर्वांना 8 दिवस इथली सेवा मिळणार आहे। 8 दिवस या ठिकाणी नामसंकीर्तन होणार आहे। 8 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आहे। अन्न घालावे सर्वावती पात्र मिळे दैवगती ऐसा भाव जयाच्या चिती परम साधू जाणावा। असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी अन्नदानाचा, चिंतनाचा, जीवाच्या उदाराचं या ठिकाणी कल्याण होणार आहे 2028 ला। हे सर्वांनी लक्षात ठेव। तुम्ही आम्ही सर्वजण ज्या ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 10,000 घडतील, 5,000 घडतील, जेवढे होतील या ठिकाणी 25-30 कोटी करायची सोपी गोष्ट नाही। सगळ्यांनी मदत करावं। जेव्हा सगळे मनानं प्रत्येकाने मदत करून या ठिकाणी आपल्याला राहायला ठिकाण म्हणजे तुमची आमच्यासाठी काशी आमची गुरुमाय वंदिन तयाचे पाय तन मन धन लोटांगण वंदावे देवीच मुक्त व्हावे काशी आमची गुरुमाय। आम्हाला काशीला जायची गरज नाही, आम्हाला कुठेच जायची गरज नाही। गुरुच्या चरणापाशी म्हणजे गुरु चरणाची धूळ तेच माझी गंगाजळ। मग आपला संत शिरोमणी बाळगीर महाराजाच्या या चरणाची या ठिकाणी धूळ आहे। या धुळीचं आपण जरी आपल्या डोक्याला जरी लावलं, आपण म्हणतो की नाही सह्याद्रीचा स्पर्श होता दोष जर तीक्षण लागता म्हणून जावे सह्याद्री पर्वता अवधूत रामा भेटाव्या। तसं या ठिकाणी वास्तव्य त्यांचं अख्खं जीवन या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे। या ठिकाणी जर चरणाची धूळ जर आपल्या कपाळाला लावली आपला उद्धार झाल्याशिवाय काय होणार नाही। कशामुळे तर आपल्याला एकच गरज, परज्ञानी संत भेटलाय। म्हणजे परज्ञानी देऊन जीवा सोडविती मोक्ष पद्धती नाम मात्रे। म्हणून आपल्याला नामाचं साधन 7 नाम असणार आहे। 13 अक्षरी असो, 28 24 अक्षरी असो, 18 अक्षर असो, 13 अक्षर 7 नामाचं जे साधन दिले केवळ आपल्या संप्रदायामध्येच आहे। आणि त्या संप्रदायाने याच नामाने जीवाला आनंद मालक करते। कुठं आनंद सागरी आहे माझा गुरु त्याचे चरण धरू वेळोवेळा चरण धरिता ब्रह्मला ज्ञाता तेन हेत माझा पूर्ण केला। आपल्या जीवाचं जे हेत आहे ते पूर्ण जर करायचं असेल तरच परज्ञानी संतांची, परज्ञानी मंताची आपल्याला गरज आहे। म्हणून आपल्याला संत असा अष्टकौशल्य मंत महाराज या ठिकाणी आपल्या तुमची दृष्टी त्यांच्याकडे आहे, त्यांची दृष्टी अहोरात्र आपल्यावर आहे, त्याच अहोरात्र आपल्यावर निजदास आपला त्याच्याकडे आहे, अहोरात्र त्याचं प्रेम आपल्याकडे आहे। प्रत्येक भक्ताचं उद्धार झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांनी सुंदर असं नियोजन लावलेलं आहे। माता भगिनीला, पुरुष मंडळीला, लहान थोर वयोवर्धाला, म्हाताऱ्या कोताऱ्याला या ठिकाणी काशीला जायचं म्हणजे सोपं नाही। या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा जीवाचा उद्धार होते। या ठिकाणी सुंदर असं 2028 नियोजन लावलेलं आहे। या ठिकाणी दत्तभक्त परायण आमचे रुद्रगिरी महाराज, श्यामगिरी महाराज, त्यानंतर आमचे महाराज निर्गुणपुरी महाराज, कापसीचे महाराज, आमचे आनंदपुरी महाराज सोळाका, या ठिकाणी सर्व साधू संतांनी आमच्या अष्टकौशल्य बापू यांच्यासोबत आम्ही 7 वर्ष झाला आहे। पहिली प्रथम सेवा शिकाच्या वाडीच्या मंडळीमध्ये आपल्या पायवारीमध्ये लावली। पायवारी नियोजन काय, दुसऱ्या दिंडीचं नियोजन काय, आपल्या दिंडीचं नियोजन काय, सुंदर असं नियोजन आहे। आम्हाला 8 दिवस केव्हा निघून जातात घरची आठवण येत नाही। तुमच्या संगतीमध्ये असंच आमचं आयुष्य जावं आणि तुमच्याच सेवा घडत अशीच राहो आणि त्या भगवंताची भेट
तुम्ही केल्यास करून दिल्याशिवाय राहत नाही आणि ते आम्हाला मरण्याच्या आधी मरूनच राहावे तरीच पावावे मोक्षपद ही पदी आम्हाला ही ठिकाण मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमची कृपा झाली पाहिजे, तुमची दृष्टी झाली पाहिजे. याच निमाने प्रत्येकाचा उदार येते. या ठिकाणी जास्त बोलत नाही, बोलायचं भरपूर आहे. आता दादा करता मला महाराजांचा जास्त अनुभव आहे, 7 वर्षापासून राहतो. म्हणून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जमलेल्या सर्व माता भगिनीची पुरुष मंडळ सर्व गुरुभक्त या ठिकाणी जमला. गुरुभक्ताचा पार नकळ ब्रह्मदिका निशान करून लोक लागले. म्हणून गुरुभक्ताचा पार कधी लागत नाही. गुरुभक्ताची महिमा अशी महिमा आहे. म्हणून गुरुभक्तीशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. दैवताचं भक्ती केलं तर आपल्याला पूर्णशेवण कुठे नेऊन सोडतील काही सगळ्याला माहित आहे. म्हणून गुरुभक्ती सर्वात श्रेष्ठ यावरून कोणी नाही बरे. म्हणून गुरुची सेवा करा, गुरुची सेवा केल्याने जीवाचा उद्धार येतो. म्हणून या ठिकाणी आपल्या गुरु महाराजाचा आता बरेचसे लोक बरेच ठिकाणावर आले. या ठिकाणी महाराजाला माझ्या मुखातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जे आनंद जे आनंद.